गुड मॉर्निंग अकोला. अगदी सरळ मार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे. हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते. गुड मॉर्निंग अकोला. RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात मी मानसी आपले हार्दिक स्वागत करते. आजचा दिवस हा जगभर आंतरराष्ट्रीय बाल सुरक्षा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सन 1950 साली आंतरराष्ट्रीय महिला संघटनेच्या जगातील 51 सदस्य देशांनी 1 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय बाल सुरक्षा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. असे करण्यामागील त्यांचा मुख्य उद्देश म्हणजे जगातील लहान मुलांचे प्राण वाचविणे हा होय. कारण मुले हीच देशाचे भविष्य असतात, त्यामुळे त्यांचे संरक्षण करणे हे देशाचे कर्तव्य आहे. याची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी 1 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय बाल सुरक्षा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आज जागतिक दूध दिन देखील आहे. जगातील लोकांना दुधाचे महत्त्व पटवून देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने जागतिक दूध दिनाची स्थापना केली. सन 2001 सालापासून 1 जून या दिवशी हा दिन साजरा करण्यात येतो. या व्यतिरिक्त आपण या लेखाच्या माध्यमातून काही विशिष्ट व्यक्तींचे जन्मदिन, निधन आणि त्यांचे शोधकार्य तसंच काही इतिहासकालीन ऐतिहासिक घटनांची माहिती जाणून घेणार आहोत. इसवी सन 1874 साली स्वातंत्र्यपूर्व भारतातील ब्रिटिश सरकारची ईस्ट इंडिया कंपनी संपुष्टात आली. सन 1929 साली व्ही शांताराम, धायबर दामले आणि फत्तेलाल यांनी महाराष्ट्रात चित्रपट निर्मित कंपनीच्या बाहेर जाऊन कोल्हापूर येथे स्वतःची प्रभात चित्रपट कंपनी स्थापन केली. सन 1930 साली भारत देशातील पहिली वातानुकूलित रेलगाडी दख्खनची राणी ही प्रथम महाराष्ट्रातील मुंबई ते पुणे या 2 शहरादरम्यान सुरू करण्यात आली. सन 1945 साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना भारतीय विज्ञान संस्थेच्या परिसरात करण्यात आली. सन 1992 साली भारत व इस्रायल या 2 देशांतर्गत हवाई मार्गाबाबत करार करण्यात आला. सन 1996 साली प्रख्यात भारतीय राजकारणी HD देवेगौडा पंतप्रधानपदी विराजमान झाले. सन 2004 साली भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदाची सूत्रे रमेशचंद्र लाहोटी यांनी आपल्या हाती घेतली. सन 2007 साली ब्रिटन देशात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास सक्त मनाई करण्यात आली. सन 2014 साली नायजेरिया देशातील फुटबॉल खेळाच्या मैदानात झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये 40 लोकांचा मृत्यू झाला होता. इसवी सन 1842 साली ब्रिटिशकालीन भारतात पहिले भारतीय सनदी अधिकारी सत्येंद्रनाथ टागोर यांचा जन्मदिन. इसवी सन 1843 साली फिंगरप्रिंटचे जनक म्हणून ओळखले जाणारे प्रख्यात स्कॉटिश चिकित्सक, मिशनरी आणि वैज्ञानिक हेनरी फॉल्ट्स यांचा जन्मदिन. इसवी सन 1872 साली प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन मराठी कवी तसंच इंग्रजी, संस्कृत आणि मराठी साहित्याचे गाढे अभ्यासक नारायण मुरलीधर गुप्ते यांचा जन्मदिन. सन 1907 साली इंग्लिश रॉयल एअरफोर्सचे माजी वायुसेना अधिकारी व टर्बोजेट इंजिन संशोधक फ्रँक विटल यांचा जन्मदिन. सन 1929 साली प्रख्यात भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्या नर्गिस दत्त यांचा जन्मदिन. सन 1937 साली प्रसिद्ध अमेरिकन अभिनेते आणि चित्रपट कथाकार मॉर्गन पोर्टरफील्ड फ्रीमॅन यांचा जन्मदिन. सन 1938 साली भारतीय हिंदी भाषिक कवी व लेखक बलदेव वंशी यांचा जन्मदिन. सन 1970 साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता, लेखक आणि निर्माता R माधवन यांचा जन्मदिन. सन 1975 साली भारतीय सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार तसंच पद्मश्री पुरस्कार सन्मानित पहिल्या भारतीय ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय भारोत्तोलन खेळाडू कर्णम मर्लेश्वरी यांचा जन्मदिन. सन 1985 साली सुप्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक यांचा जन्मदिन. सन 1991 साली भारतीय युवा महिला क्रिकेटपटू राजेश्वरी गायकवाड यांचा जन्मदिन. इसवी सन 1865 साली अमेरिकेचे 15वे राष्ट्राध्यक्ष जेम्स बुकॅनन यांचे निधन. इसवी सन 1872 साली अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क हेराल्डचे संस्थापक, संपादक आणि प्रकाशक जेम्स गार्डन बेनेट यांचे निधन. सन 1934 साली भारतीय महाराष्ट्रीयन आद्य मराठी विनोदी लेखक, नाटककार, कवी व समीक्षक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे निधन. सन 1944 साली स्वातंत्र्यपूर्व भारतातील ब्रिटिशांच्या वसाहतील प्रसिद्ध चित्रकार महादेव विश्वनाथ धुरंधर यांचे निधन. सन 1968 साली प्रख्यात अमेरिकन लेखिका, राजकीय कार्यकर्त्या आणि व्याख्याता तसंच कला पदवी मिळवणाऱ्या पहिल्या अंधबधीर व्यक्ती हेलन ॲडम्स केलर यांचे निधन.
सन 1984 साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते नाना पळशीकर यांचे निधन. सन 1996 साली भारतीय स्वातंत्र्य चळवळीदरम्यान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाबरोबर आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे स्वातंत्र्य भारताचे 6वे राष्ट्रपती नीलम संजू रेड्डी यांचे निधन. सन 1998 साली प्रख्यात महाराष्ट्रीयन अनुभव संपन्न सृजनशील रसिक वृत्तीचे कलावंत आणि लेखक गोणी दांडेकर यांचे निधन. सन 2006 साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय पत्रकार आणि इंडियन एक्सप्रेस समूहाद्वारे प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या लोकसत्ता या मराठी दैनिकाचे संपादक माधव यशवंत गडकरी यांचे निधन. आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते. ज्याप्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात, त्याप्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते. म्हणूनच मनाचे लाड कमी करा व त्याला सतत लगाम घाला. दर्शकांनो, आपण आत्ताच आजचे दिनविशेष जाणून घेतलेत. जाणून घेऊयात आजचे राशी भविष्य पंडित सुदर्शन शर्मा यांच्या बरोबर. जय हो, नमस्कार, गुड मॉर्निंग अकोला में आपका स्वागत है. मैं हूं पंडित सुदर्शन शर्मा. आइए जानते हैं बुधवार 1 जून 2022 को 12 राशियों का फलादेश हमें क्या मिल रहा है. सबसे पहले मेष राशि. धन सम्मान यश कीर्ति की प्राप्ति हो रही है. प्रयास आपके सफल होंगे. पारिवारिक सुख बढ़ रहा है. सहयोग मिलेगा. वृषभ. आपका पार्टनर आपकी योग्यता को पहचानेगा. आप क्रिएटिविटी से भरपूर रहेंगे. फाइनेंशियल स्टेटस आपका अच्छा रहेगा. मिथुन. आत्मबल बढ़ रहा है. व्यस्तताएं अधिक रहेगी. कार्य की अधिकता के होगी, लेकिन आमदनी भी अच्छी होगी. कर्क. प्रोफेशनल एरिया से जुड़ी खबरें संतोषजनक नहीं होगी. आपका ईगो हर्ट हो सकता है. सिंह. आर्थिक तनाव से मुक्ति मिलेगी. बुजुर्गों का आशीर्वाद मिल रहा है. पूर्ण सहयोग और सम्मिलित प्रयास से सफलता के द्वार खुलेंगे. प्रसन्नता भी रहेगी. कन्या. उच्च पदाधिकारियों से भेंट हो सकती है. राज्य से मान सम्मान की प्राप्ति हो सकती है. रोजगार की दिशा में चल रहे प्रयास दूर होंगे. तुला. श्रेष्ठ लोगों से मुलाकात हो रही है. धार्मिक कार्यों में प्रवृत्त होंगे. मनोरंजन, मस्ती और हंसी मजाक के लिए समय अच्छा है. वृश्चिक. आलस समय बीत सकता है. भाग्य की प्रतिकूलता का अनुभव करेंगे. दिनचर्या अव्यवस्थित हो सकती है. स्वविवेक से निवेश करें. धनु. सहयोगियों से डिटेल मिलने से काम करना आसान हो जाएगा. क्रिएटिविटी से भरपूर रहेंगे. कामों में रुचि बढ़ रही है. दूसरों को गाइड भी करेंगे. मकर. पड़ोसियों से अच्छी बनेगी. बिजनेस ट्रिप उम्मीदों के मुताबिक रहेगी. सही प्लानिंग से सफलता मिलेगी. कुंभ. नए लोगों से मिलकर बेहद खुश होंगे. सही यही मौका है आप अपने आप को किस प्रकार साबित करते हैं यह दिखाने का. मीन. सुविधाओं पर व्यय होगा. हेल्थ का ध्यान दें. उद्योगों में पुरानी मशीनरी में बदलाव की तीव्र आवश्यकता है.
यह है 12 राशि का फलादेश बुधवार 1 जून 2022 को। कल इसी समय इसी कार्यक्रम में पुनः आपसे भेंट करेंगे। ईश्वर आप सभी को स्वस्थ और सुखी रखे। धन्यवाद। जय श्री राम। व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो. दर्शकांनो, तुम्ही आत्ताच आजचे राशी भविष्य जाणून घेतले. आता जाणून घेऊयात आजच्या हेल्थ टिप्स. रक्ताच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक प्रकारचे बदल होऊ लागतात. अशा स्थितीत वेळीच उपचार करून घ्यावे, अन्यथा नंतर त्रास वाढू शकतो. ॲनिमिया झाल्यास डाळिंब आणि बीटरूट खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र काही लोकांच्या समस्या एवढ्यावरच संपत नाहीत आणि त्यांना औषधांचा आधार घ्यावा लागतो. अशी परिस्थिती टाळण्यासाठी आणखी एक नैसर्गिक उपाय घेऊन आलो आहोत, ज्यामुळे रक्ताची कमतरता सहज भरून काढता येईल. जाणून घेऊया अशा आणखीन एका गोष्टीबद्दल, ज्याद्वारे शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढता येते. केळीच्या फुलामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व आढळतात. त्यात भरपूर जीवनसत्वे आणि प्रथिने असतात. त्यामुळे ॲनिमिया, डायबिटीज, इन्फेक्शन कमी करणे आणि जास्त रक्तस्राव आणि पिरियड्स दरम्यान होणाऱ्या वेदनांपासूनही आराम मिळतो. केळीचे फूल कसे खातात? केळीच्या फुलाचे योग्य प्रकारे सेवन कसे करायचे याचा विचार तुम्ही करत असाल. तुम्ही केळ फुलांचा काढा बनवून पिऊ शकता. याचा फायदा तुम्हाला मिळेल. यासाठी आपल्याला केळ फूल 1 ग्लास पाण्यात उकळावे लागेल. टेस्टसाठी तुम्ही त्यात थोडे मीठ टाकू शकता. गरम झाल्यावर गॅसवरून उतरवा. यानंतर थंड झाल्यावर आपण काळी मिरी आणि अर्धा चमचा जिरेपूड देखील घालू शकता. आता हे मिश्रण पुन्हा शिजवण्यासाठी गॅसवर ठेवा. शिजवल्यानंतर तुमचा केळ फुलाचा काढा तयार होईल. थंड झाल्यावर त्यात दही घालून खाऊ शकता. केळ फुलात अनेक आयुर्वेदिक गुणधर्म असतात. केळ फुलात प्रामुख्याने फायबर, प्रथिनं, पोटॅशियम, कॅल्शियम, तांब, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम आणि ई जीवनसत्व असतात. आयुर्वेदात केळाच्या फुलाचा काढा करून मधुमेह असलेल्यांना पिण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे इन्शुलिनची पातळी कमी होते. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी केळ फुलाची भाजी खाण्याचाही सल्ला दिला जातो. केळ फुलात असलेल्या पोषक तत्वांमुळे आणि त्यातील फायबरमुळे वजन कमी करण्यातही या फुलाची मदत होते. वजन कमी करण्यासाठी केळाच्या फुलाचा उपयोग सूप किंवा कोशिंबिरीत करण्याचा सल्ला दिला जातो. तुम्हाला तुमचे भविष्य बदलायचे असेल तर तुमच्या सवयी बदला. सवयी बदलतात तर भविष्य नक्कीच बदलेल. दर्शकांनो, आपण आत्ताच आजच्या हेल्थ टिप्स जाणून घेतल्यात. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा इथेच भेटूया. झाला सूर्योदय, झाली पहाट. चला RRC संगे करू नव दिवसाची सुरुवात. गुड मॉर्निंग अकोला. बेरोजगारांचा आशेचा किरण RRC जॉब अलर्ट. लोकल ते ग्लोबल जॉब अलर्ट. सिटी चॅनल देईल अचूक माहिती. RRC अकॅडमीच्या माध्यमातून घरच्या घरी किंवा तुमच्या मोबाईलवर इंग्लिश स्पीकिंग क्लास. प्रगतीचे लक्ष माझे, ध्येयासाठी धावपळ. सुखी असावा कास्तकार माझा, संगे RRC अन्नदात्याचे मार्गदर्शन. सकाळी करू योग अभ्यास, आरोग्याचा मंत्र जपूया. रोज सकाळी उठून योग नवा करूया. निरोगी जीवनासाठी आवश्यक योगाभ्यास. तज्ज्ञ योग गुरूंचे मार्गदर्शन केवळ गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात. ठेवेल तुमचे आरोग्य निरोगी. कोरोना संकटानंतर प्रत्येकाची हेल्थ झाली आहे वेल्थ. सिटी चॅनल घेईल तुमच्या आरोग्याची काळजी केवळ गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात. विश्रांतीनंतर RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोलामध्ये सर्व दर्शकांचं खूप खूप स्वागत. योग हा मन आणि शरीराचा सराव आहे. योगाच्या विविध शैलींमध्ये शारीरिक मुद्रा, श्वास घेण्याची तंत्रे आणि ध्यान किंवा विश्रांती याचा समावेश होतो. योग ही एक प्राचीन प्रथा आहे, ज्याचा उगम भारतात झाला असावा. यात मानसिक आणि शारीरिक कल्याण वाढवण्यासाठी हालचाल, ध्यान आणि श्वासोश्वासाची तंत्रे समाविष्ट आहेत. आज योग शिक्षिका श्रद्धा मोकाशी मॅडम योगामध्ये काय शिकवितात बघूया. हरिओम तत्सत. तर आता ताडासन, तिर्यक ताडासन, कटी चक्रासन झाल्यानंतर सूर्यनमस्कारचा अभ्यास करायचा आहे. तो तुम्हाला स्पेशल
वेगळ्या एका सेशनमध्ये शिकवणार आहे. त्यानंतर प्राणायामाचा अभ्यास करायचा आहे. प्राणायामामध्ये 2 प्राणायाम महत्त्वाचे सांगितलेले आहेत. एक नाडी शोधन प्राणायाम आणि एक भ्रामरी प्राणायाम. हे दोन्ही प्राणायाम सुद्धा वेगवेगळे तुम्हाला शिकवलेले आहेत. तर आपण आज थोडा त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवूया. नाडी शोधन प्राणायाम करण्याकरता उजव्या हाताची नासाग्र मुद्रा लावायची आहे आणि पहिली जी 2 बोटं ही कपाळावर ठेवायचे. अनामिका आणि अंगठा यांनी डावी उजवी नासिका बंद करणे उघडण्याचं काम करायचं आहे. डावीनी घ्यायचं आहे, उजवीनी सोडायचा, उजवीनी घ्यायचा आणि डावीनी सोडायचा. ही नाडी शोधन प्राणायामची प्राथमिक स्टेज आहे. याच्यानंतर कुंभक आपल्याला त्याच्यामध्ये जोडायचं आहे. अंतरकुंभक आणि बहिर्कुंभक ते कसे जोडायचे ते पण आपण नंतर शिकूया. तर सगळ्यात आधी आपण डावीनी घेणे, उजवीनी सोडणे, उजवीनी घेणे आणि डावीनी सोडणे एवढी प्रॅक्टिस करूया. नासाग्र मुद्रा लावायची आहे. डावीनी घ्या, उजवीनी सोडा, उजवीनी घ्या, आणि डावीनी सोडा. अशा प्रकारे डावीनीच घेणे आणि डावीनी शेवट करणे असा एक आवर्तन असतं, ज्याला एक चक्र म्हणू शकतो आपण. असे काही चक्र 10-15 मिनिटापर्यंत तुम्ही वेळ वाढवू शकता. सुरुवातीला 2, 3, 4 मिनिटं, 5 मिनिटं आपल्या क्षमतेनुसार करायचे आहे आणि त्याच्यानंतर मग 15 मिनिटपर्यंत तुम्ही अनुलोम विलोम प्राणायाम म्हणजेच नाडी शोधून प्राणायाम करू शकता. आता याच्यामध्ये कुंभक कसं जोडायचं तेही सांगते. जेव्हा आपण डावीनी श्वास घेतो, डावीनी श्वास घ्या, दोन्ही नासिका बंद करून अंतरकुंभक म्हणजे श्वास आत रोखणे, अंतरकुंभक करायचे. उजव्या नाकपुडीने सोडायचं आहे म्हणजे रेचक, आणि बाहेर म्हणजे दोन्ही नासिकांनी बाहेर श्वास सोडल्यानंतर बाहेर श्वास रोकायचा आहे. अशा प्रकारे नाडी शोधनचं एक चक्र आहे. पुन्हा उजवीनी घ्यायचं आहे, दोन्ही नासिका बंद करून थांबायचं आहे अंतरकुंभक मध्ये, आणि डाव्या नासिकेनी रेचक करायचे, श्वास सोडायचा आहे. तर आपण एक चक्र करून बघूया आणि मग त्या पद्धतीने मोजमापासोबत हा अभ्यास आपण करायला शिकू. नासाग्र मुद्रा लावायची आहे. डावीनी घेणे, दोन्ही नासिका बंद करून रोकायचंय, उजवीनी सोडणे, आणि दोन्ही नासिका बंद करून बाहेर रोखणे. पुन्हा उजवीनी घेणे, दोन्ही नासिका बंद करून थांबणे, डावीनी सोडणे, आणि रिलॅक्स. अशा पद्धतीने ह्या प्राणायामामध्ये आपण मोजमाप जोडू शकतो. जसे की 5 सेकंद श्वास घेणे, 5 सेकंद रोखणे, 5 सेकंद उजव्या नासिकेने सोडणे आणि 5 सेकंद बाहेर रोखणे म्हणजे अंतरकुंभक आणि बहिर्कुंभक. तर ह्याच्यामध्ये एकास एक असं आपण प्रमाण घेतलेलं आहे. हे प्रमाण आपल्याला हळूहळू वाढवायचं आहे. जसं जसं आपण प्रॅक्टिस करत जाऊ, जसं जसं सराव करत जाऊ, तर डावीनी घेताना 5 सेकंद घ्यायचा, 10 सेकंद रोकायचा, 10 सेकंद सोडायचा आणि 5 सेकंद बाहेर रोकायचा. म्हणजे 1-2, 2-2 आणि 1 असं हे प्रमाण. याच्यामध्ये आपण 1-4 असं प्रमाण सुद्धा घेऊ शकतो. आपल्या शारीरिक क्षमतेला ओळखून आपली कुंभक करण्याची क्षमता किती आहे हे बघून आपल्याला हा प्राणायाम शिकायचा आहे. यानंतरचा प्राणायाम आहे भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी म्हणजे हे नावच भ्रामरी असं आहे की भ्रमराप्रमाणे, भ्रमरामुळे या भ्रामरीला भ्रामरी प्राणायाम असं नाव पडलेलं आहे. भ्रमर जशा प्रकारे गुंजन करतो तशा प्रकारे आपल्याला रेचक करताना गुंजन करायचं आहे, प्रश्वास करताना गुंजन करायचं आहे. हा प्राणायाम सुद्धा तुम्हाला वेगळा आम्ही याच्या आधी शिकवलेला आहे. तर तुम्ही तो एपिसोड परत पाहू आणि तो अभ्यास पुन्हा शिकू शकता. एकदा मी करून दाखवणार आहे आणि नंतर आपण प्रॅक्टिस करायची आहे. श्वास घ्यायचा आहे दीर्घ आणि कान बंद करायचे आणि श्वास सोडत सोडत
भ्रमराप्रमाणे गुंजन करायचं. हळूच हात खाली आणायचे आहेत. अशा प्रकारे सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुम्ही 5 ते 10 चक्र करू शकता आणि जशी जशी प्रॅक्टिस होईल त्याच्यानंतर 10 ते 15 चक्रपर्यंत आपल्याला अभ्यास वाढवायचा आहे. 10च्या वरच या चक्रांचा अभ्यास करावा, जेणेकरून आपलं मस्तिष्क संतुलित होईल आणि आपल्याला आपलं मन शांत राहण्यामध्ये, राग कमी करण्यामध्ये, मन स्थिर राहण्यामध्ये, कॉन्सन्ट्रेशन वाढण्यामध्ये याचा उपयोग होईल. तर हा झाला दुपारचा सकाळचा प्राणायामाचा अभ्यास. याच्यानंतर दुपारच्या वेळेला जेव्हा आपण जेवण झाल्यानंतर वामकुक्षी घेतो किंवा थोडासा रेस्ट करतो, आराम करतो दुपारच्या वेळेला, तर त्यावेळेला आपण योग निद्रेचा अभ्यास करायचा आहे. योग निद्रा शरीराला रिलॅक्स करण्याकरता, म्हणजे अष्टांग योग जे आहे त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ह्या स्टेप्स ज्या आहेत, 8 पाद म्हणतात त्याला, किंवा 8 पायऱ्या म्हणतात अष्टांग योग. तर त्याच्यामधली 5वी पायरी म्हणजे आसनानंतर, प्राणायाम झाल्यानंतर प्रत्याहाराचा अभ्यास करायचा असतो. तो प्रत्याहार म्हणजे योग निद्रा आहे, ज्याला आपण रिलॅक्सेशनचा अभ्यास सुद्धा म्हणू शकतो. आपल्या इंद्रियांवर विजय मिळवण्याकरता हा प्रत्याहाराचा अभ्यास केला जातो. तर दुपारच्या वेळेला तुम्ही योग निद्रा करू शकता. त्याची जी लिंक आहे ती आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सांगूया. आणि त्याच्यानंतर रात्री झोपताना तुम्हाला शून्य ध्यान करायचं आहे. शून्य ध्यानाची सुद्धा लिंक आम्ही त्याच्यामध्ये शेअर करू डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. अशा प्रकारे रोज रात्री झोपताना तुम्ही शून्य ध्यान करा किंवा समीक्षा ध्यान सुद्धा, समीक्षा ध्यानाची सुद्धा लिंक तुम्हाला मिळून जाईल. तर समीक्षा ध्यान ते जे 10 मिनिटाचंच आहे, आपण दिवसभरामध्ये केलेल्या सगळ्या कार्याचा त्याच्यामध्ये उल्लेख आणि त्याचं मनन केलं जातं. अशा प्रकारे समीक्षा ध्यान सुद्धा आपण करू शकतो. असा हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्वसामान्यांनी करण्यासारखा अभ्यास आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये इतकंच. उद्याला आपण नवीन काय गोष्टी शिकता येतील किंवा नवीन स्ट्रेस करता किंवा बीपी करता किंवा लहान मुलांकरता काय अभ्यास केला पाहिजे तो आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये शिकणार आहोत. तर आजच्या पुरतं एवढंच. हरिओम तत्सत. दर्शकांनो, आपण श्रद्धा मुकाशी मॅडम यांच्याकडून योग शिकलोत. आता आपण प्राध्यापिका कीर्ती सराफ मॅडम यांच्याबरोबर इंग्रजी शिकूयात. नमस्कार दर्शक हो, मी कीर्ती सराफ आजच्या इंग्लिश स्पीकिंग सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. Hello everyone, this is Kirti Saraf and I would like to welcome you all in today's English speaking session. मित्रांनो, आज आपण एका नवीन कन्स्ट्रक्शन सोबत स्टार्ट करतो आपला एपिसोड. ही जी कन्स्ट्रक्शन आहे, आय प्रॉमिस, म्हणजे एखाद्याला आपण आश्वासन देतो, एखाद्याला वचन देतो, एखाद्याची शपथ घेऊन सांगतो किंवा एखाद्याला अश्युरिटी देतो की मी हे करणारच आहे. तर ते इंग्लिशमध्ये कसं सांगायचं? एखाद्याला आश्वासन देणे, वचन देणे, एखाद्याला शपथ देऊन आश्वस्त करणे की मी हे करेल, डोंट वरी, तर हे इंग्लिशमधून आपण कसं सांगायचं ते आज आपण शिकणार आहोत. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात आय प्रॉमिस. आय प्रॉमिस म्हणजे मी वचन देतो आहे, मी तुला आश्वासन देतो आहे. आय स्वेअर पण म्हणतात त्याला. आय स्वेअर म्हणजे मी शपथ घेऊन सांगते. येस, आय स्वेअर, मी शपथ घेऊन सांगते. किंवा आय अश्युअर यू दॅट. आय अश्युअर यू म्हणजे मी तुला खात्री देते की असं होईल. आय अश्युअर यू. तर प्रॉमिसच्या जागी तुम्ही स्वेअर यू किंवा आय अश्युअर यू हे पण वापरू शकता. पण आय प्रॉमिस हे खूप कॉमन आहे, सगळ्यांना माहीत पण आहे. तुम्ही आय प्रॉमिसच्या जागी आय स्वेअर यू किंवा आय अश्युअर यू पण वापरू शकता. तिघांचा अर्थ एकच होतो की आपण दुसऱ्याला आश्वासन देतो आहे, खात्री देतो आहे की हे करणार, हे होईल किंवा मी असं करेलच. ओके, तर बघूया मित्रांनो आजच्या कन्स्ट्रक्शनचे सेंटेन्स कसे बनवायचे, त्याच्यापासून वाक्य कसे बनवायचे आहेत. ओके, सो द कन्स्ट्रक्शन इज आय प्रॉमिस. ओके, आय प्रॉमिस टू कंप्लीट माय वर्क. मी वचन देते की मी माझं काम
कंप्लीट करेल. आय प्रॉमिस टू हेल्प यू, मी वचन देते की मी तुला मदत करेल. आय प्रॉमिस टू टॉक विथ हिम, मी त्याच्याशी बोलेल, नक्की बोलेल असं मी वचन देते. आय प्रॉमिस टू टेल द ट्रूथ, मी सत्य सांगेल असं तुला वचन देते. आय प्रॉमिस नॉट टू टेल लाईज, मी कधीही खोटं बोलणार नाही. आय प्रॉमिस आय विल मीट यू, मी वचन देते की मी तुला नक्की भेटेल. आय प्रॉमिस आय विल फिनिश माय वर्क ऑन टाईम, मी वचन देते की मी माझं काम वेळेतच पूर्ण करेल. आय प्रॉमिस आय विल टीच यू इंग्लिश, मी वचन देते की मी तुला इंग्लिश शिकवेल. आय प्रॉमिस आय विल रीड दिस नॉवेल, मी हे नॉवेल नक्की वाचेल. आय प्रॉमिस आय विल ट्राय टू ओव्हरकम द डिफिकल्टी, मी प्रॉमिस करते की मी या कठीण परिस्थितीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करेल. आय प्रॉमिस आय विल थिंक पॉझिटिव्ह, मी प्रॉमिस करते, मी वचन देते की मी नेहमी सकारात्मक विचार करेल. ओके. आय प्रॉमिस आय विल फिनिश द टास्क, फिनिश द टास्क म्हणजे जे काही काम तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्ही कंप्लीट कराल. आय प्रॉमिस आय विल प्ले विथ यू, मी प्रॉमिस करते की मी तुझ्यासोबत नक्की खेळेल. आय प्रॉमिस आय विल हेल्प यू टू फिनिश युअर टास्क, मी प्रॉमिस करते की मी तुला तुझं काम कंप्लीट करण्यामध्ये, पूर्ण करण्यामध्ये मदत करेल. आय प्रॉमिस आय विल बी विथ यू, आय विल बी विथ यू म्हणजे मी तुझ्यासोबतच असेल. आय प्रॉमिस आय विल लव यू ऑलवेज, मी तुझ्यावर नेहमी प्रेम करेल. आय प्रॉमिस आय विल बी विथ यू म्हणजे मी नेहमी तुझ्यासोबतच असेल. आय प्रॉमिस आय विल हेल्प यू टू गेट द जॉब, मी प्रॉमिस करते की तुला नोकरी मिळवून देण्यात मी मदत करेल. आय प्रॉमिस आय विल गाईड यू फॉर एव्हर, मी प्रॉमिस करते की मी तुला नेहमी मार्ग दाखवत राहील किंवा मदत करत राहील, गाईड करत राहील. ओके. आय प्रॉमिस आय विल डू माय वर्क ऑनेस्टली, मी माझं काम अतिशय प्रामाणिकपणे करेल असं मी प्रॉमिस करते. आय प्रॉमिस आय विल टॉक पोलाइटली, मी प्रॉमिस करते की मी नेहमी पोलाइटली बोलेल, एकदम आज्ञाधारकपणे, पोलाइटली, नम्रपणे बोलेल. ओके. आय प्रॉमिस आय विल हेल्प द पुअर, मी प्रॉमिस करते की मी गरीब लोकांना मदत करेल. आय प्रॉमिस आय विल डू द सोशल वर्क, मी प्रॉमिस करते की मी समाजकार्य नक्की करेल. आय प्रॉमिस आय विल प्रॅक्टिस हार्ड, मी प्रॉमिस करते की मी खूप प्रॅक्टिस करेल. आय प्रॉमिस आय विल स्पीक इन इंग्लिश एव्हरी डे, मी प्रॉमिस करते की रोज मी इंग्लिशमध्ये बोलेल. येस. आय प्रॉमिस आय विल राईट सेंटेन्स डेली, मी प्रॉमिस करते की मी रोज वाक्य बनवेल. आय प्रॉमिस आय विल रीड इंग्लिश एव्हरी डे, मी प्रॉमिस करते की मी रोज इंग्लिश वाचेल, काही ना काही इंग्लिश वाचेल. आय प्रॉमिस आय विल ट्राय टू स्पीक और ट्राय टू रीड ऑल द सेंटेन्स एव्हरी डे, मी प्रॉमिस करते की मी रोज वाक्य वाचण्याचा प्रयत्न करेल. आय प्रॉमिस आय विल स्टडी हार्ड, मी प्रॉमिस करते की मी खूप अभ्यास करेल. आय प्रॉमिस आय विल वर्क हार्ड इन युअर इन्स्टिट्यूशन, मी प्रॉमिस करते की तुमच्या संस्थेमध्ये मी खूप मेहनत करेल. येस. आय प्रॉमिस आय विल नॉट चीट एनीवन, मी प्रॉमिस करते की मी कधीही कोणाला फसवणार नाही. आय प्रॉमिस आय विल बी विथ यू, आय विल बी विथ यू म्हणजे मी तुझ्यासोबत राहील. आय प्रॉमिस आय विल बी युअर फ्रेंड फॉर एव्हर, मी तुमची नेहमी मित्र किंवा मैत्रीण राहील असं मी प्रॉमिस करते. ओके. आय प्रॉमिस आय विल मॅरी यू, मी प्रॉमिस करते की मी तुझ्याशी लग्न करेल. जस्ट अ सेंटेन्स, आपण फक्त वाक्य बनवताय, डोंट टेक इट अदरवाईज. ओके. सो आय प्रॉमिस. ओके. आय प्रॉमिस म्हणजे मी वचन देते आहे. ओके. आय प्रॉमिस आय विल टेक केअर ऑफ माय हेल्थ, मी वचन देते की मी माझ्या तब्येतीची काळजी घेईल. आय प्रॉमिस आय विल हेल्प द ओल्ड पीपल. येस. मी प्रॉमिस करते की मी वृद्ध लोकांना मदत करेल. आय प्रॉमिस आय विल ओपन माय स्कूल सून, मी प्रॉमिस करते की मी माझी स्वतःची शाळा लवकरच सुरू करणार. येस. आय प्रॉमिस
आय विल अर्न लॉट ऑफ मनी. मी प्रॉमिस करते की मी खूप पैसे कमवेल. येस, आय प्रॉमिस आय विल गिव्ह यू एव्हरीथिंग यू वॉन्ट. तुला जे जे काही हवं आहे ते मी सगळं देण्याचा प्रयत्न करेल. ओके, तर आय प्रॉमिस. आता आपण लोकांना असे खूप सारे प्रॉमिसेस करत असतो आणि ते आपल्याला इंग्लिशमध्ये कसं बोलायचं आपण शिकलो, पण कधी आपण मी ही गोष्ट करणारच नाही हे पण इंग्लिशमध्ये बोलता यायला पाहिजे, त्याचं पण आपण वचन देतो. आता काय करणार हे तर सांगितलं आपण, आता काय नाही करणार ते आपल्याला सांगायचं आहे. ओके, आय प्रॉमिस नॉट टू टेल लाईज. मी प्रॉमिस करते की मी कधीही खोटं बोलणार नाही. आता नाही करणार तर नॉट टू वापरायचं आहे. येस, आपण करणार होतो त्याच्यासाठी आय प्रॉमिस म्हटलं होतं, आणि आता जे करणार नाही त्याचं पण एक वचन देताय तुम्ही, त्याला म्हणायचं आय प्रॉमिस नॉट टू. ओके, आय प्रॉमिस नॉट टू टेल लाईज. मी कधीही खोटं बोलणार नाही. आय प्रॉमिस नॉट टू चीट एनीवन. येस, मी कधीही कोणाला फसवणार नाही याचं वचन देते. आय प्रॉमिस नॉट टू बी लेट. मी प्रॉमिस करते की मी लेट होणार नाही. आय प्रॉमिस नॉट टू लीव्ह यू. मी तुला कधीही सोडणार नाही याचं वचन देते. आय प्रॉमिस नॉट टू हर्ट यू. मी प्रॉमिस करते की मी तुला कधीही हर्ट करणार नाही. आय प्रॉमिस नॉट टू हर्ट युअर फीलिंग्स. तुझ्या भावनांना मी कधीही दुखावणार नाही. आय प्रॉमिस नॉट टू लेट यू डाऊन. लेट यू डाऊन म्हणजे तुझ्या ज्या काही अपेक्षा आहे त्यांच्यावर मी खरी उतरेल किंवा त्यांना खोटं ठरवणार नाही. त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? आय प्रॉमिस नॉट टू लेट यू डाऊन. येस, तुला कधीही माझ्याबद्दल ज्या अपेक्षा केल्या आहे त्याच्याबद्दल कधी तुला दुःख होणार नाही, मी त्या सगळ्या पूर्ण करेल. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात आय प्रॉमिस नॉट टू लेट यू डाऊन. आय प्रॉमिस नॉट टू थिंक निगेटिव्ह. मी तुम्हाला प्रॉमिस करते की मी कधीही निगेटिव्ह थिंकिंग करणार नाही. आय प्रॉमिस नॉट टू बी अ पेसिमिस्ट. पेसिमिस्ट म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग करणारा व्यक्ती. आय प्रॉमिस नॉट टू डू स्मोकिंग. मी प्रॉमिस करते की मी याच्यापुढे स्मोकिंग किंवा धूम्रपान करणार नाही. आय प्रॉमिस नॉट टू टेक ड्रिंक्स और अल्कोहोल. येस, मी कधीही अल्कोहोल याच्यापुढे पिणार नाही. आय प्रॉमिस नॉट टू टॉक रूडली विथ द एल्डर्स. मी प्रॉमिस करते की मी कधीही एल्डर्ससोबत, मोठ्यांसोबत रूडली बोलणार नाही. येस, रूडली म्हणजे तुम्ही जे रूडली म्हणजे आपण जेव्हा उद्धट बोलतो मोठ्यांशी त्याला म्हणतात रूडली. आय प्रॉमिस नॉट टू टॉक रूडली विथ एनीवन ऑर एल्डर्स. ओके, आय प्रॉमिस not to be a liar. Yes, I promise not to tell lies. Yes, मी कधीही खोटं बोलणार नाही. तर हे नॉट टू आहे आणि टू आहे. ओके, तर आपण काय प्रॉमिस करतो आहे, आय प्रॉमिस वापरायचं, आणि काय मी प्रॉमिस करते की मी हे करणार नाही त्याच्यासाठी आय प्रॉमिस नॉट टू. ओके, तर हे दोन कन्स्ट्रक्शन मित्रांनो आज आपण पाहिलेले आहेत. जेव्हा आपण एखाद्याला वचन देतो काही करेल किंवा मी हे करणार नाही, तेव्हा आपण आय प्रॉमिस अँड आय प्रॉमिस नॉट टू असे कन्स्ट्रक्शन वापरतो. आजपुरती एवढंच. भेटूया उद्याच्या भागामध्ये विथ अ न्यू कन्स्ट्रक्शन अँड विथ अ न्यू टॉपिक. टिल देन बाय बाय, हॅव अ ग्रेट डे, टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड सी यू इन द नेक्स्ट एपिसोड. हॅव अ ग्रेट डे. दर्शकांनो, आपण आताच प्राध्यापिका कीर्ती सराफ मॅडम यांच्याबरोबर इंग्रजी शिकलो. आता आपण RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोलामधील RRC अन्नदाता या विशेष सदरात आज काय आहे बघूयात. सोयाबीन हे महत्त्वाचे तेलबिया पीक म्हणून सर्वपरिचित आहे. सोयाबीनमध्ये 40% प्रथिने आणि 19% खाद्यतेल असल्यामुळे जागतिक स्तरावर महत्त्वाचे पीक म्हणून गणले जाते. एकूण तेल उत्पादनापैकी जवळजवळ 58% सोयाबीन तेलाचा वाटा आहे. तर एकूण प्रथिनांपैकी जवळजवळ 60% प्रथिने सोयाबीन पासून उपलब्ध होतात. अलीकडे सोयाबीन लागवड फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यापासून साधारणपणे 5 दशलक्ष टन इतकं उत्पादन मिळतं.
कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झालेली आहे. देशात सोयाबीनची उत्पादकता निम्मी आहे. जनावरांसाठी आणि कुक्कुटपालनासाठी देखील सोयाबीन पेंडीचा पौष्टिक आहार म्हणून उपयोग केला जातो. याशिवाय सोयाबीनपासून सोया मिल्क, सोया बिस्किट, सोया वडीसारखे 100च्या वर वेगवेगळे उपपदार्थ तयार करता येतात. सोयाबीन झाडाच्या मुळांवरील रायझोबियम जीवाणूच्या गाठीद्वारे हेक्टरी 100 किलोपर्यंत नत्रज जमिनीत स्थिर होते. तसेच जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढल्याने सोयाबीनचा बेवड म्हणून चांगला उपयोग होतो. सोयाबीनच्या झाडांचा पालापाचोळा जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. सोयाबीनला निसर्गाने मानवाला दिलेली देणगी संबोधले जाते, तर पाश्चात्य देशामध्ये या पिकास कामधेनू तर चीनमध्ये मातीतले सोने म्हणून संबोधले जाते. सोयाबीनची कमी उत्पादकता असण्याची प्रमुख कारणे: आधुनिक लागवड, तंत्रज्ञानाचा अवलंब न करणे, सुधारित जातींचा वापर न करणे, दर हेक्टरी झाडांची संख्या न राखणे, बीजक्रिया न करणे, उगवण शक्तीची तपासणी न करणे, योग्य खत मात्रांचा शिफारीनुसार वापर न करणे, तसेच कीड व रोगांचा बंदोबस्त वेळेवर न करणे, आंतरपीक पद्धतीचा वापर न करणे. सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी महत्त्वाच्या बाबी: जमीन मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, गालाची जमीन सोयाबीनच्या लागवडीसाठी उत्तम असते. हलक्या जमिनीत सोयाबीनचे उत्पादन कमी होते. ज्या जमिनीत पाणी साठून राहते त्या जमिनीत सोयाबीनची उगवण चांगली होत नाही. जमिनीचा सामू 6 ते 6.5च्या आसपास आणि विद्युत वाहकता 4.0 डेसिसायमन मीटरपेक्षा कमी असल्यास अशा जमिनीत सोयाबीनचे पीक उत्तम येते. हवामान उष्ण हवामान या पिकास चांगले मानवते. तापमान 18 ते 35 अंश सेल्सिअस ग्रेडमध्ये पिकाची वाढ चांगली होते. मुख्यत्वे सोयाबीन खरीप हंगामात घेतले जाते. या पिकास वार्षिक 600 ते 1000 मिलीमीटर पर्जन्यमानाची आवश्यकता असते. पूर्व मशागत व भरखते: जमीन खोल नांगरून उभ्या आड्या कुळवाच्या तून पाळ्या दर्शन जाणीन चांगली भुसभुशीत करावी. त्यानंतर चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत 25 ते 30 गाड्या वापराव्या. उगवण शक्ती कमी होण्याची कारणे: सोयाबीनची उगवण शक्ती साठवणुकीमध्ये कमी होत जाते. त्यामुळे 1 वर्षाच्या वर साठवणूक केलेले बियाणे उगवण शक्ती तपासल्याशिवाय पेरणीस वापरू नये. कडक उन्हात बियाणे वाळवून साठवल्यास उगवण शक्ती कमी होते. मळणी यंत्राची गती 400 RPA च्या वर असल्यास बियातील अंकुरास धक्का लागतो व त्याचा परिणाम उगवण शक्तीवर होतो. साठवणुकीमध्ये पोत्यांची एकमेकांवर थप्पी लावल्यास खालच्या पोत्यातील बियाण्यांची उगवण शक्ती कमी होते. म्हणून जास्तीत जास्त 5 पोत्यांची थप्पी असावी. कालावधी: खतांची मात्रा व वेळेवर पूस असल्यास पीक 90 ते 100 दिवसात तयार होते. दर्शकांनो, आत्ताच आपण RRC अन्नदाता हा विषय सदर पाहिला. आता वेळ झाली आहे आमच्या टीमकडून बाय करण्याची. उद्या याच वेळी याच ठिकाणी पुन्हा भेटूया. तोवर तुम्ही पाहत रहा RRC नेटवर्क. नमस्कार.